भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुधीर भाऊ नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। फडणवीसांनी पवारांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे। अर्थात दोन पवार एकत्र येणार अशी सध्या चर्चा आहे राज्याच्या राजकारणात। अशातच फडणवीसांचं हे पॉवरफुल स्टेटमेंट आहे। नाही, शेवटी ते दोघे एकत्र येतील की नाही हे तर दोन्हीही पवार कुटुंबांनी ठरवायचं आहे। ते एकाच कुटुंबातले दोन भाग आहे। आता प्रश्न कौतुकाचा तर माननीय शरद पवार साहेबांना देशाचा पुरस्कारही माननीय मोदींनी दिला आहे। तुम्हाला माहित आहे की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन डिझास्टर मॅनेजमेंटचं चेअरमन केलं होतं। माननीय मोदी साहेब जेव्हा बारामतीला आले तेव्हा शरद पवार साहेबांचं भरभरून कौतुकही केलं आहे। त्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची जाणत असलीच पाहिजे आणि हे राजकारणामधला महत्वाचा भाग आहे की जिथं टीका करायची असेल, जिथं मतभेद असेल, विचारधारेमध्ये अंतर असेल, तिथं आपण एकमेकाविषयी मताच्या बाबतीत सहमती दर्शवणार नाही। म्हणजे चांगलं केलं प्रत्येक नेता त्याच्या आयुष्यामध्ये राष्ट्रहितासाठी राज्यहितासाठी जे चांगलं करतो त्याचं कौतुक मोठ्या मनाने केलं पाहिजे। आता तुम्ही बघितलं असेल की या अगोदर संजय राऊत साहेबांनी देवेंद्रजीचे एका विषयाबद्दल कौतुक केलं होतं, पण याचा अर्थ असा नव्हे की काही पक्षाचं विलीनीकरण होतं, हे दोन्ही पक्ष आता एकत्र येणार आणि एकत्र येऊन मर्ज होणार असा त्याचा अर्थ होत नाही। देवेंद्रजींनी शरद पवार साहेबांचे खरंच आहे काही बाबतीमध्ये आपण बघतो की शरद पवार साहेबांचा अनुभव त्यांच्यामध्ये असणारी जी सुधीर भाऊ तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारते, तुम्ही बारामतीचा उल्लेख केलात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांचं तर कौतुक केलं होतंच, पण लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शहा जेव्हा आलेले होते बारामतीत तेव्हा मात्र पवारांवर टीका करण्यात आलेली होती आणि आज जेव्हा फडणवीस कौतुक करतायत तेव्हा मात्र त्याची तर चर्चा होणारच आहे। नाही, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की जी गुण चांगली आहे त्याच्याबद्दल तर चर्चा होतेच ना। आता तुम्ही बघितलं असं की जेव्हा एखादा विरोधी पक्ष नेता त्याची घोषणा होते तेव्हा सीएम डीसीएम त्याचं मन भरून कौतुक करतात। याचा अर्थ काही विरोधी पक्ष नेता आता सत्तारूढ पक्षात येईल असा होत नाही। असं आहे की ज्याबद्दल चांगलं काम केलं जातं त्या विषयावर कौतुक केलं जातं आणि अनेकदा आपल्या राज्यामध्ये अशा घटना घडतात। मलाही आठवतं की जेव्हा पवार साहेबांचं अमृत महोत्सवी वर्ष होतं तेव्हा त्या राज्यातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या कार्यक्रमात भरभरून पवार साहेबांचं कौतुक केलं। माननीय नितीन गडकरींपासून तर माननीय एकनाथ खडसेंपासून, कारण माननीय विनोद तावडेंपासून देवेंद्रजींपासून सर्वांनी कौतुक केलं। शेवटी आपल्या राज्याचं राजकारण हे आता काही दिवसात थोडंसं जरा बदललं आहे, पण या अगोदरचं राजकारण हे अतिशय देशांनी यातून मार्गदर्शन घ्यावं, प्रेरणा घ्यावी, अनुकरण करावं असं होतं। आता बिघडलंय अगदी। तीच महाराष्ट्राची संस्कृती आता या निमित्तानं पाहायला मिळतीये। वेगवेगळ्या पक्षात असले तरी जाहीरपणे मतभेद असले तरी मनभेद नाहीयेत हेच यातून दिसतंय। सुधीर भाऊ धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर प्रतिक्रियेसंदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।